लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव शहरातील गांधी चौक परिसरातील रस्त्यांची कामे व पुलाचे सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिली आहे। दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारी आमदार कांदे यांनी स्वतः गांधी चौक व परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली। यावेळी रस्त्यांच्या कामात होत असलेली दिरंगाई आणि त्याच्या व्यापाऱ्यांना व नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना 8 दिवसांच्या आत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। गांधी चौक हा नांदगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने येथे वाहतूक कोंडी व व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे। व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर आमदार कांदे यांनी स्वतः भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चोळंके, राहुल कुटे तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते। गांधी चौकातील पुलाचे काम महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेशही आमदार कांदे यांनी ठेकेदारांना दिलेत। या पाहणी दरम्यान मोठ्या संख्येने व्यापारी बांधव व नागरिक उपस्थित होते। काय नातेवाईक माझी काही कळत नाही। याच्यातून मोटरसायकल रिक्षा येणार आहे का? त्या येणार आहे, मोठ्या गाड्या नाही येणार। हां, मोठ्या ट्रकांना काही लाईट व्हेकल आहे ते येतील। ही आर्किटेक्ट आहे, त्याचा प्लॅन आहे का आणलेला आहे? दाखवा ना मग त्याला असं काय करता ही गोष्ट दाखवा तुम्ही। जे गैरसमज असतील ते दूर करा। आणि माझी एक सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्यामध्ये ऐका ना, पायऱ्या जरी नसल्या आणि जर असल्या आणि व्यापाऱ्यांना काही बदल आहे बघा, हे मी जे करतोय ते व्यापाऱ्यांसाठी करतो। जर व्यापाऱ्यांना काही बदल लागत असेल तर ते बघा, दाखवा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.